मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवे खुलासे होत असताना ज्याच्यावरती ज्याला प्रमुख आरोपी करण्यात आलेला आहे त्या वाल्मिक कराडला बीड कारागृहामध्ये मारहाण झाल्याच्या बातम्या आज दिवसभर प्रसारित झालेल्या होत्या। परंतु जर पाहिलं तर वाल्मिक कराडला बीड कारागृहाच्या बाहेर न हलवता महादेव गीते आणि त्याच्या टोळीला हर्सुल कारागृहामध्ये हलवण्यात आलेलं आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत तृप्ती देसाई मॅडम आहेत। मॅडम, आपण बघतोय की वाल्मिक कराडवरती आरोप होत होते, त्याला बीड कारागृहामधून इतरत्र हलवलं जाईल असं वाटत होतं, परंतु महादेव गीते आणि त्याच्या टोळीला इतरत्र हलवलं। वाल्मिक कराडला अजूनही जेल प्रशासनाला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची आहे। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून कोणी मारहाण केली का महादेव गीतेच्या लोकांनी यांना मारहाण केली आपल्याला माहित नाही, ते सीसीटीव्ही न्यायालयात त्यांनी हजर करणं गरजेचं आहे। परंतु हा जेल प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे। जेल प्रशासन का झोपा काढतंय का? आणि महादेव गीते आणि इतर टोळीला तुम्ही तातडीनं हलवताय, कारण मग वाल्मिक कराडला तिथं फोन लागतो, व्हीआयपी ट्रीटमेंट लागते जी दुसऱ्या जेलमध्ये मिळणार नाही, म्हणून त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई करायची नाही। म्हणजे एकतर्फी कारवाई होताना इथं दिसतीये। गीते टोळी आणि वाल्मिक कराड टोळी ही जी आहे ती यांची आधीच दुश्मनी आहे। त्यांच्या मला असं वाटतंय की जसं महादेव गीते आणि इतरांना संभाजीनगरला तुम्ही पाठवलं, तसं वाल्मिक कराड, सुदर्शन गुले आणि ती जी टोळी आहे त्यांना मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात पाठवणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांची पूर्णपणे व्हीआयपी ट्रीटमेंट बंद होईल। तर आपण बघतोय की जर आपण पाहिलं बीडमध्ये, तर बीडमध्ये सातत्याने गुन्हेगारी वाढती। आता नुकतं जर पाहिलं की ज्या संतोष देशमुखांना एका महिलेच्या संबंधावरून मारण्यात येणार होतं त्या महिलेचीच हत्या झाल्याचं आता पुढे आले, अंजली दमाने यांनी दावा केला। अंजलीताईंना काही माहिती मिळाली असेलच, पुरावेही त्यांच्याकडे आले असतील, आणि ज्या कळमच्या एका महिलेला जबाबाला बोलवलं होतं, म्हणजे त्या महिलेची जर हत्या झाली असेल तर मला वाटतं की वाल्मिक कराड आणि टोळीला हा संदेश द्यायचा आहे का की आमची दहशत अजूनही आहे, तुम्ही जर आमच्या विरोधात जबाब देत असाल, पुरावे द्यायला येत असाल, तुम्ही साक्षीदार होत असाल तर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशा पद्धतीच्या दहशतीचा जो संदेश आहे तो याच्या माध्यमातून जातोय का? कारण या महिलेची हत्या झालीये किंवा काय हे समोर येईलच, परंतु जर त्याची हत्या झाली असेल, अंजलीताईंनी अशा पद्धतीची माहिती दिली असेल तर निश्चितच यामध्ये सुद्धा यांना सहआरोपी करण्यात यावं। जे आपण बघतोय की सातत्याने बीड पोलिसांवरती तपासाबाबतीमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते। आता वाल्मिक कराडला सुद्धा व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते बीड पोलिसांकडून असे आरोप केले जात होते। आता परत एकदा कारागृहावरती सुद्धा असे आरोप करण्यात येतात। तुम्हाला वाटते असं काही व्हीआयपी ट्रीटमेंट वाल्मिकला मिळते? बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिकच्या मर्जीतले अनेक पोलीस आहेत जे कारागृहात आहेत, बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण आहेत। आम्ही तर मध्यंतरी पुरावे देऊन आलो, पण हास्यास्पद गोष्ट अशी आहे की आम्ही पुरावे ज्या 26 जणांच्या विरोधात दिले, आम्ही पुरावे द्यायच्या आधीच सगळ्यांचे जबाब घेतलेले आहेत। म्हणजे तुम्हाला त्या पोलिसांवर कारवाई करायचीच नाही का? पुराव्यानुसार त्यांचे जबाब घेणं गरजेचं होतं। आणि याच्यामध्ये नवनीत कावत जर पोलीस अधीक्षक सोडले तर अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अजूनही वाल्मिक कराडच्या फेवरमध्ये। त्यामुळे आमची मागणी आहे की बीड सारख्या कारागृहात किंवा मराठवाडा, विदर्भ या कुठल्याही कारागृहात न ठेवता मुंबईच्या कारागृहात त्यांना पाठवलं ना तर त्यांना कुठली व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणार नाही। ते महादेव गीते असं म्हणालेले आहेत की आम्हालाच तिथं कारागृहामध्ये मारहाण झालेली आहे, वाल्मिकला काही झालं नाही। महादेव गीतेने जर सांगितलं असेल की सीसीटीव्ही तपासा तर सीसीटीव्ही तपासले जावे, आणि खरोखरच वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली असेल तर ज्याच्यासाठी त्यांना जेलमध्ये टाकलं, बाहेर दहशत करत होते, मारहाण करत होते म्हणून ती टोळी आज आतमध्ये, म्हणजे आम्ही जेलमध्ये सुद्धा आमचीच दहशत आहे असा संदेश पसरवण्याचं काम वाल्मिक कराड करत आहे, आणि त्याची जी आहे ती रवानगी दुसरीकडे करणं गरजेचं आहे। ते आपण पाहतो की या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल झालेलं आहे। हत्या होऊन जवळपास 110 दिवसांपेक्षा अधिकचा अवधी सुद्धा लोटलेला आहे, परंतु एक आरोपी जो फरार आहे कृष्णा आंधळे तो अद्यापही सापडत नाही। कृष्णा आंधळे संदर्भात मध्यंतरी मला माहिती आली होती की तो महाराष्ट्र कर्नाटकाच्या बाउंड्रीवर तृतीयपंथीयांच्या वेशामध्ये आहे, आणि पोलिसांना आपण हे सांगावं, मी मध्यंतरी सांगितलेलं आहे, पण पोलीस कितपत त्याला शोधतायत मला माहित नाही, पण त्याला कुणीतरी लपवलेलं आहे। त्याचे तृतीयपंथीयांशी अनेक चांगले संबंध असल्यामुळं कदाचित तृतीयपंथीयांच्या कळपात तो कुठेतरी सापडू शकतो, पण तो महाराष्ट्रात असेल असं मला वाटत नाही। तुम्ही तो दिंडोरीच्या आश्रमामध्ये असल्याचा दावा केलेला होता, काय झालं पुढे? दिंडोरीच्या आश्रमात वाल्मिक कराड जो आहे तो 15 आणि 16 डिसेंबरला होता, त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली होती, त्याचे सीसीटीव्ही फुटेज सीआयडीने घ्यावे असं आम्ही सांगितलं होतं। आणि अण्णा मोरे जे त्या गुरुपीठाचे मठाधिपती आहेत त्यांनी काही महिलांवरचे जे काही लैंगिक अत्याचार त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत, ऑडिओ माझ्याकडे आहेत, आणि या संदर्भात मी आवाज उठवू नये किंवा पुढे येऊ नये म्हणून मला आता हायकोर्टाच्या माध्यमातून एका वकिलाची नोटीस 50 कोटीच्या बदनामीची नोटीस जी आहे ती अण्णा मोरेंनी पाठवलेली आहे। असल्याच बदनामीच्या नोटिसांना वगैरे मी भीक घालत नाही, कारण माझ्याकडे पुरावे काय आहेत
आहेत हे अण्णा मोरेंना सुद्धा माहिती आहे. एका महिलेचं जेव्हा लैंगिक अत्याचाराचं प्रकरण पुढे आलं तेव्हा ते दाबण्याचा प्रयत्न वाल्मिक कराडच्या माध्यमातून झालेला होता. त्यामुळे ते प्रकरण कसं दाबलं, पोलीस प्रशासनाने अण्णा मोरेंच्या बाबतीत तिथं काय काय कायदा अगदी कायद्याचे दिंडवडे उडवून कशी बाजू घेतलेली याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. आणि सांगायची गोष्ट ही आहे की एखाद्या मठाधिपती जो आहे ते देवाचे भक्त असतात. 50 कोटीची नोटीस तुम्ही पाठवताय, मला वाटलं हे देवाचे भक्त, ते तर पैशाचे भक्त निघाले. आणि आम्ही अशा यांनी काय धमक्याला बागे घालणार नाही. मध्यंतरी काही महिलांना घेऊन मी पत्रकार परिषद घेणार होते, त्या महिलांच्या घरी जाऊन यांनी धमक्या दिलेल्या आहेत, कुठेही बोलायचं नाही, नाहीतर आम्ही तुमच्या कुटुंबाला मारून टाकू, अशा धमक्या दिल्या. त्या महिलांचे मला कॉल आले, त्यामुळे त्या पुण्यात येऊ शकत नाही म्हणून माझी प्रेस झाली नाही. पण माझ्याकडे जे काही त्यांचे अश्लील पुरावे आहेत ते मी बाहेर काढू नये म्हणून जर अशी नोटीस येत असेल तर असली नोटीस वगैरे पाठवून मला धमकावू नये. आणि ती जी नोटीस ज्या वकिलाने पाठवली, जी महिला वकील आहे ती धनंजय मुंडेंची वकील आहे. म्हणजे पुन्हा एकदा धनंजय मुंडे, अण्णा मोरे आणि वाल्मिक कराड हे कनेक्शन परत समोर येतंय. आता आपण बघतो की काही दिवसांपूर्वी जर माझगाव कोर्टामध्ये जे धनंजय मुंडेंच्या वकिलांनी दावा केलेला होता की करुणा मुंडे ज्या आहेत त्या धनंजय मुंडेंच्या पत्नी नाहीयेत. त्यांनी मुलांचा स्वीकार केलाय पण करुणा मुंडेंचा पत्नी म्हणून स्वीकार केलं. आता धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे हे पती पत्नीच आहेत. पहिली पत्नी करुणा मुंडे आहे आणि यांच्या करुणा मुंडेंच्या मुलांना मात्र ते स्वीकारतायत. परंतु आता प्रतिज्ञापत्रात करुणा मुंडेंचा उल्लेख त्यांनी न केल्यामुळं आपली आमदारकी 100% जाईल हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच ती पत्नी नाही तर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होतो अशा पद्धतीचा युक्तिवाद करून ते खोटं सांगतायत. करुणा मुंडेच त्यांची पहिली पत्नी आहे. खरं तर करुणा मुंडेंच्या स्वतःच्या पत्नीची जी इज्जत येते किंवा जी काही बदनामी आहे ती सध्या होतीये. मला वाटतं ही बदनामी होऊ नये. धनंजय मुंडेंनी त्यांचा स्वीकार करणं गरजेचं आहे. आमदारकी गेली तर बेहतर, परंतु स्वतःच्या घरातल्या पत्नीचा जो आहे ते बाहेर जे काही आबरू नुकसान होतीये किंवा जे काही चर्चा त्यांच्या बाबतीत होत आहे ती एका पतीनंच थांबवली पाहिजे. म्हणजे स्वतःच्या पत्नीची बदनामी तो माणूस सहन करू शकतो, स्वतःच्या पत्नीला पत्नी नाही असं म्हणू शकतो. मग असा माणूस जो आहे तो आमदारकीवर राहण्याचा योग्य नाही. खूप खूप धन्यवाद ताई. खरं तर आपण बघतो की वाल्मिक कराडला मुंबईच्या जेलमध्ये हलवा अशी मागणी जी आहे ती तृप्ती देसाई यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी.